तर हे नेल मी कसे केलेत हे तुम्हाला माहिती करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला स्टार्ट करूया. तर आता मी करणार आहे माझी आज पॉलीजेल नेल एक्सटेन्शन. तर पॉलीजेल नेल एक्सटेन्शन कसे करतात ते तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मी नेल्स स्टिक करून घेतले आहेत. पॉलीजेल हे खरं तर स्वतःच्या नेल्सवरती डायरेक्टच करतात, त्याला ग्लूची गरज नसते. पण माझे नेल्स खूप छोटे होते आणि मला लेंथ हवी होती, म्हणून मग मी एक्सटेन्शन लावून त्याच्यावरती पॉलीजेल लावणार आहे, जसं आपण ॲक्रेलिक करतो ना तर त्याप्रमाणे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की पॉलीजेलचं ॲप्लिकेशन कसं केलं जातं. तर आता तुम्ही बघू शकताय नेल स्टिक झाले आहेत. नेलला मी आल्मंड शेप दिला आहे आणि फेक नेल आणि नॅचरल नेल्समधली जी लाईन आहे त्याला मी ब्लेंड करून घ्यायला सांगितलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय आणि ही माझी स्टाफ आहे पण ती शिकते आहे, तर ती माझ्या हातावरती नेल्स करते. तर तुम्ही बघू शकताय आणि नॅचरल नेल जे असतात ना त्याच्यावरती फायलर मारायचं नाही, नाहीतर ते डॅमेज होतात. आणि मी इथपर्यंत सेम प्रोसेस ॲक्रेलिकला जशी असते तशीच करून घेते. आणि सोबतच आपल्याला जे फेक नेल्सची शाईन आहे ना ती पण काढून घ्यायची आहे. आणि ब्लेंडिंग करताना ना ब्लेंडिंगच्या टायमाला मी हाताचे करून घेतलेले आहेत, आता इकडचे ती करते. तर जी ब्लेंडिंग आहे ना ती अशी बघतात, इथे बाकी आहे. तर हे बघा, जेव्हा आपण असं चेक करतो ना तर आपल्याला कळतं की कुठे ब्लेंड झालेलं नाही आहे, असं सगळीकडे इथे झालेलं नाही आहे. तसं चेक करायचं की दोन्ही नेलची ब्लेंडिंग व्यवस्थित झाली आहे की नाही. ठीक आहे. तर आता ते झाल्यानंतर ती आता जे फेक नेल्स आहे त्याच्यावरची शाईन काढून घेते. आणि आज क्लायंटने म्हणून मी त्यांना शिकायला घेतलं आहे की चला तुम्हाला पॉलीजेल एक्सटेन्शन कसं केलं जातं ते शिकवते. तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून दाखवूया तुम्हाला पण की कसे दिसतात पॉलीजेल नेल एक्सटेन्शन. आपण लावूया बेस कोट. पॉलीजेलच्या अगोदर बेस कोट लावून घेऊया, तर पॉलीजेल आपलं छान स्टिक होईल आणि लॉंग लास्टिंग जाईल. आणि हा व्हिडिओ मी स्टुडंटला शिकवतानाच आहे, म्हणजे माझ्या स्टाफला शिकवतानाच आहे, त्यामुळे तुम्ही जज करू नका की हे प्रोडक्ट असं आहे तसं आहे. प्रॅक्टिससाठी ठेवलेलं प्रोडक्ट आहे. तो बेस कोट आणि ह्याच्यामध्ये आता आपण क्लिअर करणार आहे 60 सेकंडसाठी. इतना सारा नहीं पॉलीजेल डालना है, इससे कम. ये लास्ट का फिंगर है ना, तो इतना ज़्यादा तुम डालोगी तो बहुत ज़्यादा स्प्रेड होगा ना, इसलिए अभी ये खराब हो गया ना. और बाल भी तो ऐसा रखने का मतलब नहीं लगेगा ना, ऐसा ऐसा स्प्रेड करने का, ऐसा ऐसा स्प्रेड करने का. ठीक है. और ज़्यादा भी नहीं करने का. टॉर्च कहाँ है, ऑन करो. फिर यहाँ पे पकड़ो, तुम लगाओ, लगाओ एक हाथ से लगाओ. बेटा टॉर्च पकड़ो, कैसा लगा है, दबाओ नीचे, बस. ये जो एक्स्ट्रा आया वो ऐसा निकाल देने का. ठीक है. अभी ये मेरे हाथ से मैं निकाल रही हूँ, तुमको निकालना होता है. ये ऐसा निकालो तो दबाओ. क्या किया, छोड़ो, थाम. करने का नहीं तो वो चिपकता है ना, समझे. ये हल्का क्यों स्प्रेड करने का कि हम लोग को स्प्रेड करने के लिए इजी पड़ता है. जोर से प्रेस करना, जोर से नहीं करना है, तुम इधर रखना है ऐसे, एक ये छोड़ के, एक हेयर लाइन छोड़ के, फिर नीचे नीचे आना है. टॉर्च रखो, जूम घे नहीं तो. इसको थोड़ा केयर करना है.
ये क्लाइंट को ऐसा टॉर्च लगाने बोलने का और तुम ऐसा स्टिक करने का। अगर तुम अकेले चिपका कर रही हो तो क्लिप आता है, वो क्लिप लगाने का और इससे थोड़ा सेट करने का, फिर बाद में पूरे नेल होने के बाद इसमें रखने का, समझा? क्योंकि ये थोड़ा सेट होने के लिए टाइम लगता है। तो हल्का तो मैं ये पहले चिपका के लूँगी, ठीक है? ये सब ऐसे ऐसे फॉइल पेपर वाला, क्योंकि मैं नेल पेंट नहीं लगाने वाली हूँ ना, डायरेक्ट आर्ट करने वाली हूँ, तो मैं ये सब चिपका के लेती हूँ। मुझे ये पसंद है नेल के लिए, तो ये सब लगाने का ऐसे नीचे ज़्यादा भी नहीं लगाने का, क्यों पता है ओवर दिखता है ना, इसके लिए। देख ये है ना, इतना आगे जाएगा भी नहीं, मतलब भी नहीं है ना। इसके ऊपर इसे डालने का। अभी ख़त्म भी होने आया मेरा ट्यूब, इसको ना ऐसे डालने का, समझा? इतना फिर इसको अपने साइड फेस करने का, फिर इसमें डिप करने का, ठीक है? ये सूखा नहीं है, अरे ये बिल्कुल हल्के हाथ से तुमको करना पड़ेगा स्प्रेड, अभी भेज दूँ बोला क्योंकि नीचे का फॉइल ना निकलने का डर रहता है ना, इसके लिए, समझे? हल्का हाथ से क्लीन करें ऐसे ऐसे। 7:30 बोल 7:30 एक बाद में 10 बजे समझा? अभी काफ़ी बड़ा लेंथ है, कितनी बढ़ होती जाएगा है? इसके ना। अभी इसको हाँ टॉर्च लो, ये देखो मैंने कहाँ रखा दिख रहा है, फिर मैंने दबा दिया, करो क्योर। और ज़्यादा भी ना रुको, अभी ये बाहर आ रहा है ना, हाँ, तो इसको निकाल दो। अभी वो सूख गया एक्चुअली, पर ऐसा निकाल देने का, मैं भी उसको फाइल से निकाल दूँगी, क्योंकि मैंने ज़्यादा प्रेस किया ना इसके लिए, समझे? ज़्यादा प्रेस करेंगे तो प्रॉब्लम भी आता है। तो फिर भी मैं खुद से तुमको करके दिखा रही हूँ, तुमको दूसरे का करते टाइम मुझे क्लिप लगा सकते हो, क्लिप, ठीक है? बड़े बड़े मत लगाओ, एक एक जगह गट्ठे गट्ठे मत लगाओ, ऐसे स्प्रेड होते दिखने चाहिए ना, थोड़ा थोड़ा। उसमें क्यों लगा रही हो तुम? लिक्विड क्यों लगा रही हो? ये निकल नहीं रहा है। लिक्विड भी लो और प्रोडक्ट, बस बस बस। इसमें थोड़ा ज़्यादा लेगे तो भी चलेगा, ज़्यादा पानी मत ये करो, पानी नहीं मतलब वो ये अपने साइड फेस करो, हल्का, बहुत बाहर जा रहा है वो, वैसे नहीं करना है। ब्रश के से ऐसे ऐसे खेलते पेंटिंग करते, यहाँ मोटा हो गया, एजेस पतले, एजेस में थोड़ा ज़्यादा ये नहीं बाहर के साइड जाएगा ना, फिर वो प्रोडक्ट इसमें ज़्यादा हुआ, पर ठीक है। इसमें क्यों ज़्यादा चलेगा, बस कौन है? हाँ ले लो। अभी जिधर प्रोडक्ट ज़्यादा लग रहा है तुम्हें नीचे, वो वाला लो, ऐसा नहीं, हल्के हाथ से लो, की वजह से तुमको नीचे का भी क्लीन नहीं करना है ना, तो वो भी करना पड़ता है। रुको, दबाओ, ऊपर जाने दो थोड़ा, ज़्यादा अच्छे से प्रेस नहीं किया तो दोनों नेल्स के अंदर गैप भी बन जाता है, मालूम है? नीचे का नेल और ऊपर का नेल को प्रेशर नहीं लग रहा है। बराबर है। ज़्यादा गैप भी नहीं रखने का, बस। टॉर्च दो, मैं पकड़ती हूँ। कैसे रखोगे? अरे रखो फिर टॉर्च ना। थोड़ा ऊपर जाओ, बस। हाँ रुको, अभी इतना नीचे खींचती हो तुम वापस, क्यों नीचे नेल खींचती हो लगाने के बाद? गैप हो जाता है, नीचे नहीं खींचने का, वही तो समझा रही हूँ कब से तुमको। जिधर रखा था प्रॉपर था ना, तो नीचे क्यों खींचा? नेल्स लावून घेतले, तर आता ह्याला ट्विस्ट करून कसं काढायचं ते दाखवते। झूम,
जूम करून दाखो. हल्के हाथाने, इतना ऊपर नहीं पकड़ना है, नीचे से ऐसा पकड़ना है. हाँ वैसे. ऊपर क्यों कर रही हो? नेल तोड़ दोगी मेरा. यहाँ पे है नहीं ना कुछ, मतलब ऐसा एंड्स में पकड़ना है, यहाँ यहाँ ऐसे करके निकालना है. तुम ऐसा करोगी मेरा नेल पेन हो रहा है ना. ऐसे ऐसे. पकड़ गलत रही हो. लेकिन नीचे तो मैम लिक्विड है ना, सूख गया है वो अभी. दर्द नहीं होगा आपको? नहीं, निकालो. इसलिए तो इतना आगे नहीं लेने का ना, प्रोडक्ट ज़्यादा था तो खींचना पड़ा ना उसको. वो आप एक बार वरना दर्द हाँ होता है। देखा, इसमें प्रोडक्ट कम था, कैसा निकला. एक ही इसमें भी जल्दी निकलेगा. ये भी तुमको ट्विस्ट करना प्रॉपर नहीं आ रहा है. मैंने कैसे किया था अभी इसका मैं बताती हूँ. ऐसे ऐसे करने का, ऐसे. इसमें देखो यहाँ तक प्रोडक्ट गया ना तुम्हाला. तर आता आपले नेल्स जे होते आपण त्याला शेप देतोय साईड से. जे एक्स्ट्रा होते त्याला व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे, शेप द्यायचा आहे. तर चला सगळे नेल्सला आता शेप करून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकताय आपलं फायलिंग वगैरे झालं आहे, शेप देऊन झालं आहे. क्युटिकलच्या साईडने पण आपण क्लीन करून घेतलं आहे. तर आता सॉफ्ट बफरने आपण थोडं क्लीन करून घेऊया व्यवस्थित. आणि मला ना असेच नेल्स पाहिजेत पॉलीजेलचे, त्यामुळे मी याला जेल पॉलिश नाही लावणार आहे. तर सगळीकडे आता असं जे मी फायलरने अनइवन होतं ना ते इवन केलेलं, म्हणून आपण असं त्याला सॉफ्ट बफर मारून घेणार आहोत. आणि मी थोडंसं ना ह्याच्यामध्ये आर्ट म्हणजे फॉईल पेपर असतो ना त्याचं थोडंसं आर्ट पण करून घेतलं आहे. जे आता आपला जो रफ झाला आहे ना सरफेस, हा याने स्मूथ होईल. बघा, बघू शकताय तुम्ही. आणि कलर छान दिसतोय ना पॉलीजेलचा, म्हणून मी जेल पॉलिश नाही लावणार आहे. मला असाच कलर आवडला आहे हा, मिल्की व्हाईट थोडासा. आणि ह्याची लेंथ मी थोडी छोटी ठेवली आहे हाताची, कारण की मला कामं करायला होत नाही म्हणून. तर आता झाले सॉफ्ट बफरने करून. आणि ह्याच्यावरती आपण आता टॉप कोड लावणार आहे. कोड लावून घेणार आहे, कारण की मला जेल पॉलिश नको आहे म्हणून. तर सगळ्या नेलवरती आपण जेल पॉलिश लावून घेऊया. एक हात मी आधीच करून घेतला आहे आणि हा मी तिला शिकवायसाठी एक हात ठेवला होता. तर थोडं मी केलं आहे, या नेल्सला करून दाखवलं आहे, थोडं तिने केलं आहे. असं करत हा हात कंप्लीट झाला आहे आमचा. खूप वेळ गेला आहे, फायनली झाला आहे. आता आपण क्लिअर करायला ठेवूया 120 सेकंड. नेल्स करून इथे हे नेल्स हिला शिकवायला मी करून दाखवले आणि हे मी केलेत. ह्याची लेंथ मी लांब ठेवली आणि ह्याची छोटी. आता क्युटिकल ऑइल लावायचं आहे आपल्याला. उजव्या हाताला ना काम करायला मला प्रॉब्लेम होतो, म्हणून थोड़ा क्युटिकल ऑइल. हाँ चलेगा, वही वाला है ना, स्प्रेड करो. फिंगर से लगाओ ना, उसमें से लो, उसमें थोड़ा ही है ना इसके लिए. आमचं क्युटिकल ऑइल संपत आलं आहे, जेवढं आहे तेवढं. आणि हे छान आपण क्युटिकलच्या आजूबाजूला घासून घेऊया. क्युटिकल आपले ड्राय होतात म्हणून. तर हे झाले आपले पॉलीजेल नेल एक्सटेन्शन. तर कसे वाटले सांगा. नेल आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच ब्युटी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडलेत की नाही नेल्स. हे बघा.